प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या सोलापुरातील रथाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या सोलापुरातील रथाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं। सोलापूर शहर उद्योग आघाडीच्या वतीनं बनवण्यात आलेला हा रथ भाजप शहर जिल्हा कार्यालय इथं उद्घाटनाच्या वेळेस लावून योजनांच्या माहितीची पत्रकं वाटण्यात आली। या प्रसंगी सोलापूर शहर उद्योग आघाडीचे संयोजक अंबादास बिंगी, भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, शहर चिटणीस नागेश सरगम, नागेश गंजी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत देशातील सामान्य लोकांना जे चर्मकार आहेत, होणार आहेत, बारा बलुतेदार आहेत, त्या लोकांना बिना तारण बिना कागदपत्राच्या अटी सोडून त्या ठिकाणी त्यांना किमान 1 लाखापर्यंत कर्ज देण्याच्या योजना आता या योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना कर्ज देऊन त्यांना वृद्धावस्था आणण्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या योजनेचं सोलापूर भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे वतीने आपले अध्यक्ष श्री अंबादास बिंगी यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या सर्व उद्योगांना लघु कर्ज उद्योग देण्याचा त्यांनी संकल्प सिद्ध केला। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक लाभार्थी त्याचा लाभ घेत आहेत। आपण सुद्धा या लाभार्थी योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि या योजनेचा लाभ उठवावा असं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो।